आणि रोहित दुसऱ्या बाजूला. अप्रतिम मॅच. अतुल आणि रोहित ही पेअर मैदानामध्ये दाखल झाले. लक्षात घ्या ही मॅच सोपी नसणार आहे. नवलाई स्पोर्ट जिंती मागच्या सीझन मध्ये 9 ट्रॉफी जिंकलाय. अतुल बालेकरची टीम त्याच्या खाली होती. वन साइड न देखील सर्वात जास्त ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. आणि गतवर्षी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवण्याची ट्रॉफी कोणी मारली असेल? जिंती संघानं ट्रॉफी मारली आहे गतवर्षीची. अतुल बालेकरची टीम वन साइड. व्हिडिओ त्यांची गॅदर पडली. अगदी व्हिडिओ त्यांनी काल बनवली. जसे क्वालिफाय झाले तसे एक मोठी मॅच तुमच्या समोर घेऊन येतोय. सोमनाथ गोलंदाजीसाठी सोमा, बॅटिंग साठी कॅप्टन 26 अतुल बालेकर. सेमीफायनल क्रमांक 2. पहिला चेंडू लॉफ केला जातोय. आकाशाला गवस निघालणारा निघून जातोय कॅप्टन 26 च्या बॅट मधून. धमाका धमाका धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग कॅप्टन 26 अतुल बालेकर. विपक्ष सोमा. एक जिंतीचा दुसरा भालेकरवाडीचा. नाईकबा 11 या टीम न खेळ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला नवलाई स्पोर्ट जिंती या नावानं टीम उतरली आहे. ही मॅच फायनल पेक्षा कमी नाहीये हेही विसरू नका. व्हॉट अ मॅच. बाहेर टाकलाय. याला दबाव बोलतात का? हा दबाव असू शकतो का? थोडासा बाहेर ठेवला. अवे फ्रॉम दी बॉडी. तब्बल एक चेंडू मध्ये 7 धावा आले आता. अप्रतिम. आणि आज गर्दी तू बघतोय मैदानामध्ये. ही गर्दी आहे. हे प्रेक्षक आहे. हे वेडे क्रिकेटर आहेत. व्यासपीठ खचाखच भरलाय. गर्दी मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना. ओहो हो हो. फसवलं होतं सोमानं. थोडं फसवलं होतं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एक सिंगल धाव. अप्रतिम मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर थोडंसं फसवलं देखील होतं. बॅटीची एज आहे. बॅटीची एज होती. नाराज असेल विकेट किपर संतोष डिसले. पाटण तालुका टेनिस क्रिकेटला क्लोज विकेट किपिंग करत असताना या खेळाडूंनी देखील गेले कित्येक वर्ष विकेट किपर म्हणून आपलं नाव अबाधित ठेवलंय. त्या संतोष कडून चुकी होती. ही मॅच महत्वाची आहे. इथे चुकी झाली तर दगडीचा मुळे आवाज येऊ शकतो. चुकीला माफी नाही. ही ती मॅच आहे. व्हॉट मॅच यार. व्हॉट मॅच. अप्रतिम मॅच आहे. पुढे येऊन खेळला. फटका चांगला खेळलाय. तोपर्यंत चेंडू आपण पहिला हवेमध्ये कदाचित निघून जातोय. प्रेक्षकांनी दोन्ही हात वर केलेत. खेळाडून सांगितलं प्रवीणनं मॅक्सिमम षटकार. आता संतोष डिसलेच्या मनामध्ये काय असेल? कॅच ड्रॉप झाली त्यानंतर षटकार आला. बाबळीच्या काट्यासारखी ती कॅच टोचली असेल त्याच्या मनाला. अवघड होती पण संतोषसाठी सोपी होती. अवघड गोष्टी फायनल मध्ये सोप्या करून दाखवाव्या लागतात. सेमी मध्ये सोप्या करून दाखवाव्या लागतात. सोमा दुसऱ्या बाजूला. कोणतं अस्त्र बाहेर काढेल हा सोमा अतुलच्या विरोधामध्ये? बॅटफुटला जातोय. सोमा देखील कमी नाहीये. सोमा सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा छेला नाहीये. व्हॉट अ मॅच यार. दोघांमधले युद्ध, दोघांमधली तांबाळ, दोघांमधलं अगदी तू मे आता थांबली. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अगदी 15 या धावसंख्येवरती. 5-5 चेंडूच्या 3. आमचे सन्माननीय आदरणीय दीपकजी साळुंके साहेब आज या सोहळ्यासाठी आले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत स्वागत करतो. गोलंदाजीसाठी दाखल झालाय अर्थातच सूरज. जिंतीचा एक जिंती संघासाठी सातत्याने 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन वेगानं गोलंदाजी टाकणारा हा सूरज दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी. यावेळी केला. ओहो ओहो. हाई चेंडू.
हाही चेंडू बॅट इन्व्हॉल्व नव्हती, मात्र अतुल बालेकर नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता बाबूराव पाटील बोलत असेल अतुलला नॉन स्ट्राईकलाच उभा ठेवा, तर अतुल स्ट्राईक घेण्यासाठी कोणता प्रयत्न करेल. जिंती संघाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. वॉट मॅच. हाही चेंडू पायावरती आदळतोय, कदाचित इकडे बॅटरला यावेळी मात्र मागे जावं लागतंय, कारण की हा चेंडू विकेट किपर च्या मागे हा चेंडू गेला नाहीये. हा पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू होता. सॅक्रिफाईस करू शकतो, सॅक्रिफाईस केला अतुलनं. विकेट सॅक्रिफाईस. 3 डॉट आलेत, एक सिंगल एक विकेट म्हणली तर 3 डॉट म्हणजे त्यामध्ये एक सिंगल आली आहे डिक्लेअर मधली. सूरजने धावसंख्या थांबवली, सूरजनं धावसंख्येला बेड्या ठोकल्या, सूरजनं धावसंख्येला आकडून ठेवलंय, थोडं जखडून ठेवलंय, ब्रेक लावलाय. विवेक वरपे दाखल झाला बॅटिंगसाठी. सेमीफायनलचा चित्तथरारक सामना सध्या तुम्ही पाहताय. सेमीफायनलचा पैसा वसूल सामना तुम्ही पाहताय. यॉर्कर, व्हॉट हॅपन. हो हो हो, मॅच यावेळी मात्र अगदी अतुल भालेकर फसलाय. एक भन्नाट यॉर्कर, महत्वाचा मासा पकडला. टीमला माहिती अतुल भालेकरला पकडलं तर मॅच मध्ये थोडासा कब्जा करू शकतो. संतोष डिसलेचं कौतुक करावं लागेल. संतोषनं या आधी जे नाही ते आत्ता करून दाखवलं. सूरजची गोलंदाजी, वा बाई वा, काय गोलंदाजी राहिले सूरज चंदाजी. सूरजनं पहिले 3 चेंडू खेळवले, 4था चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. या मॅच मध्ये कमबॅक करून दाखवला जिंती टीमने. आपल्या गावाची गुणवंता दाखवणारा खेळ सध्या मात्र चालू आहे जिंती टीमचा. व्हॉट अ मॅच यार. पहिली ओव्हर बालेकरवाडीच्या वन साइड नाईकबाई प्रतिष्ठानच्या नावावरती, दुसरी ओव्हर जिंतीच्या नावावरती. हे क्रिकेट आहे, वेळ बदलते, काळ बदलतो, खेळ बदलतो, हाही बदललाय. सोडून दिला यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू सोडून दिला जातो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. खूप चांगली अंपायरिंग राहिली या स्पर्धेसाठी. अगदी कालच्या दिवसापासून आपण पाहिले आमचे अंपायर, आमचे संतोषजी सिंग सर असतील, विद्युत नाकवा सर असतील, आणि त्याचबरोबर आम्ही मान्यवर संदीपजी सीताराम साळुंखे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. आणखीन एक यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू आपण पाहिलं तर अगदी यॉर्कर स्वरूपाचा हाताळला जातोय. जणू जिंती संघानं जिंती गावाला जाऊन एखादा तोफखाना एखाद्या किल्ल्यावरून या RSAच्या मैदानामध्ये आणलाय की काय, आणि तो तोफखाना आगीचे रखरखते निकारे फेकतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 17 धावा, 17 ऑन अ स्कोर कार्ड. धाव्याही सांगितल्या जातील, स्कोरही सांगितला जाईल. सबर करो, मॅचही रंगतदार होणार आहे. शेवटची ओव्हर आहे या मॅचची. अप्रतिम सामना रंगलाय, कमबॅक केलाय. वॉट अ मॅच. सूरजनं या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीची गुणवंता दाखवली आहे. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. अप्रतिम सामना रंगला गेलाय हा. ओव्हर क्रमांक 3 बाबूराव पाटील. ये बाबूराव का स्टाईल आहे, दाखवलं जाईल का या मॅच मध्ये. पहिला चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, अपील तर उचलली आहे. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल यावेळी मात्र. सिंगल 1 धाव. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आहे अगदी 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन अ स्कोर कार्ड. बरोबर होतं ना, लाईव्हला फाटतोय. 18 धावा, बरोबर होतं. हवेमध्ये जरूर चेंडू उडला. यावेळी मात्र कॅच पकडली जाते. अगदी विकेटचं पतन, बॅटर आउट. मॅच शांत. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 अप्रतिम चेंडू. पहिला डिक्लेअर आला, त्यानंतर विकेट आली. विवेक वरपेले माघारी जावं लागलं, मात्र मैदानामध्ये दाखल झाला अगदी अतुल भालेकर यांच्या तालमीमध्ये शिकलेला खेळाडू. संस्कार दाखल होते मैदानामध्ये. संस्कारला संधी भेटणं म्हणजे संधीचं सोनं करणं. एखाद्या फलंदाजानं संधीचं सोनं केलं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्या फलंदाजावरती आणखीन विश्वास ठेवावा, तसा संस्कारवरती ठेवला गेलाय. वॉट अ मॅच. संघाची धावसंख्या सध्या मात्र 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 1 at 18.
लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट फिरली आहे लॉंग, अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन वरून सूरज येतोय, सूरजची फेकी, वॉट अ थ्रो सूरज. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं की वन साइड नाईकबा प्रतिष्ठान टीम या मॅच मध्ये हावी ठरतीये. माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ हा कधीही बदलू शकतो, या मॅचनं सांगितलं. पुढे घेण्याचा प्रयत्न, विकेट कीपर क्लोज आहे, धाव भेटणार नाहीये, डॉट जातोय, स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. बाबूरावच्या गोलंदाजीमध्ये असलेली विविधता, बाबूरावच्या गोलंदाजीमध्ये असलेला स्लोअर वन, त्याचा अचूक टप्पा, ये बाबूराव का स्टाईल आहे भाई. आणि अशीच गोलंदाजी त्याची राहिली आहे. वन टू गो. एक शेवटचा चेंडू या इनिंगचा. लॉफ केलाय प्रवीण हारुगडेच्या बॅट मधून या मॅच मध्ये. टायगर रब्बी झिंदा आहे मेरे दोस्त, हे सांगणारा षटकार आलाय. प्रवीण हारुगडे यांनी धावसंख्येला वलय दिलंय, प्रवीण यांनी धावसंख्येला चकाकी दिली आहे. 25 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. वॉट अ मॅच. 26 धावा, हे विसरू नका. वन साइड अगदी नाईकबा प्रतिष्ठान टीम कडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. पहिला मलिंगा आणि त्यानंतर प्रवीण यांची गोलंदाजी आणि त्यानंतर संस्कार, हे 3 गोलंदाज 26 धावा अडवण्यासाठी कसे महत्वाचे राहतील हे पाहायचं आहे. एक चित्तथरारक सामना. व्हॉट अ मॅच यार. आमचे संपूर्ण स्पॉन्सर पाहताय तुम्ही. पहिला क्रमांक अगदी कोल्ड्रिंक स्पॉन्सर आमचे विशालजी साळुंखे साहेब असतील. क्रिकेटचं संपूर्ण साहित्य सुनीलजी कोळेकर साहेब यांनी जबाबदारी घेतली. फटाक्याची जबाबदारी जितू कांबळे यांच्या खांद्यावरती दिली. आणि अर्थातच टॉस का बॉस आमची सुजित दादा साळुंखे आणि अर्थातच एक युवा नेतृत्व आमचे लाडके आभा सूरजदादा साळुंखे यांनी जबाबदारी घेतली. बॅनरची स्पॉन्सरशिप सागरदादा चिकणे आणि नितीनदादा साळुंखे यांनी घेतली. आणि त्याचबरोबर पाणी स्पॉन्सर सन्मान्य संदीपदादा पाटील आणि नीरजदादा कुशवाहा यांनी घेतली. अर्थातच नाश्त्याची या जबाबदारी 2 दिवसाची सुरेशजी निवृत्ती साळुंखे साहेब यांनी घेतली. आमचे तानाजी दादा शेलार यांनी संपूर्ण स्पर्धेचे चेंडूची स्पॉन्सरशिप दिली. आणि शशिकांत दादा कारेकर साहेब आणि वैभव दादा साळुंखे साहेब यांनी पंचांची जबाबदारी घेतली. डीजे स्पॉन्सर श्रीरंग दादा साळुंखे आणि जालिंदर दादा साळुंखे यांचेही आभार व्यक्त करेल. तर समालोचक स्पॉन्सर आमचे प्रदीप दादा साळुंखे, ज्यांनी आपण पाहिलं तर कैलासवासी शिवाजीराव भीमा साळुंखे माजी सरपंच यांच्या नावानं स्मरणार्थ ही स्पॉन्सरशिप दिली आहे. साबणावीरचे चषक स्पॉन्सर आमचे सन्माननीय दिलीपदादा साळुंखे साहेब यांचेही मी आभार व्यक्त करेल. महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ते आहेत. त्याचबरोबर आमच्या उत्कृष्ट फिल्डरसाठी शूज स्पॉन्सर आमचे विकी म्हणजे विकासदादा पवार यांनी स्पॉन्सरशिप दिले. बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाजसाठी फॅन स्पॉन्सर आमचे माऊली जयवंतदादा साळुंखे साहेब यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी जो कूलर आहे, जी ट्रॉफी आहे, ती सन्माननीय अजय दादा आनंदराव साळुंखे साहेब यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे. कैलासवासी केशव देवजी साळुंखे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ ही स्पॉन्सरशिप त्यांनी दिली आहे. मंडपची जबाबदारी संभाजी संपत साळुंखे आणि राजेंद्र रामचंद्र साळुंखे यांनी मंडपाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून घेतली आहे. या मैदानाची जबाबदारी आमचे फौजी अक्षय साळुंखे साहेब आणि यूट्यूब स्पॉन्सर आमचे मनोजदादा साळुंखे, उपसरपंच मनोजदादा साळुंखे आणि विनोददादा साळुंखे यांनी जबाबदारी घेतली. प्रथम 4 क्रिस्टल ट्रॉफी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे, चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये आमचे अर्थातच राजाधिराज टुरिझम अँड ट्रान्सपोर्टचे श्रीकांत दादा गोडांबे साहेब यांनी घेतली. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज सन्माननीय सागरदादा घोडके साहेब आणि दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज आमचे सन्माननीय युवा उद्योजक नीलकंठदादा साळुंखे साहेब यांनी घेतली. आणि पहिल्या क्रमांकाचं 30,000 स्पॉन्सरशिप माथाडींचे आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सदाभाऊ साळुंखे उधवणे साहेब यांनी घेतली आहे. यांचा मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं आणि देणाऱ्यानं देता देता या स्पर्धेसाठी भरपूर आशीर्वाद दिलाय. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून क्रिकेट आहे. आपल्या सर्वांमुळे ही स्पर्धा आहे. तुमचा आशीर्वाद प्रेम कायम पाठीशी राहो हा उधवणे संघाची मात्र जरूर प्रार्थना आहे. मॅचच्या दिशेनं अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले द क्रिकेट. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाकडे जाऊयात. वो झाकी थी, रुको जरा, पिक्चर अब भी बाकी है, वो किताब का एक पन्ना था.
पूरी किताब अभी बाकी है. लॉफ केलाय, पहिला चेंडू, कॅचचा कॉल दिलाय, पकडलीये का, ड्रॉप होतीये पहिली कॅच. वॉट अ मॅच यार. ही कॅच होती प्रवीणची. ज्या प्रवीणनं आतापर्यंत लेदर क्रिकेटचा प्रॅक्टिसचा अभ्यास करत असताना जिंती संघाला बऱ्याच विजयाच्या दिशेनं घेऊन गेला, त्या प्रवीणला संधी भेटली आहे. अप्रतिम मॅच रंगली आहे. दोन्ही टीम बोले पैसा वसूल झाला भाई. आज व्यासपीठ खचाखच भरल्या, गाड्या तिथे चांगल्या लागलेत, बाहेर पार्किंग जाम झाले, प्रेक्षक मैदानामध्ये. और क्या चाहिए गुरु, पैसा वसूल मॅच. ओव्हर क्रमांक 1, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकलेला चेंडू, खेळत असताना एक सिंगल धाव आली आहे. एका बाजूला बाबूराव पाटील जिंती टीमचा, दुसऱ्या बाजूला कॅप्टन 26 अतुल भालेकर. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा मलिंगा ज्या गोलंदाजाला म्हटलं जातं, तो गोलंदाज एका बाजूला. पैसा वसूल मॅच, हृदयाची धगधग वाढवणारी मॅच आहे. क्रिस्टल ट्रॉफी पर्यंतचा प्रवास. ही क्रिस्टल ट्रॉफी असं म्हटलं जातं, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक तुमच्या घरात आला म्हणजे घराला घरपण आलं. तुमच्या घरामध्ये कोणती शोभेची वस्तू असू देत, मात्र जेव्हा एखादी ट्रॉफी आणि दख्खनचा राजा, दक्षिण रूपी असलेला जो संपूर्ण महाराष्ट्राचा बऱ्याच जिल्ह्यांचा आराध्य दैवत आहे, तर ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक तुमच्या घरामध्ये आला तर घराला घरपण येतं असं म्हटलं जातं. त्या ट्रॉफीसाठी लढत चालू आहे. सुरेख फटका, सुपर चपराक दिले डीपेक्स्टा कव्हर रिजनला, निघून जातोय 4-4-4. येईल चौकार. अप्रतिम मॅच, अप्रतिम मॅच. कोण येतात हेलिकॉप्टरने पाहुणे? नाही ना, येतील बाबा तुमचे. राहुल दादा, थँक्यू सो मच. येस दादा, इलेक्शनचं बिगुल वाजले आणि सगळे आता कामाला लागलेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये 1 धाव आहे, 1 धाव डिक्लेअर मध्ये. पहा प्रत्येकाला टेन्शन. आमच्या निलेश बोलतोय आला आला चेंडू आत आला, चेंडू आत आला. हे ही 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 भीती आहे. या स्पर्धेला फर्स्ट प्राइज एवढा चेंडूचा खर्च झाला. प्रत्येक मॅचला 8 ते 9 बॉक्स लागलेत. एक काळ होता एक चेंडू घ्यायला 11 जण 1-1 रुपये काढायचे. आता काळ आहे एका मॅचला 7,000 8,000चे चेंडू खर्च होतात. ओहो, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न राहिलाय. डोक्यामध्ये हात आहे, चेंडू जवळून जातोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव. या मॅच मध्ये तब्बल 26 धावेचं टार्गेट आणि आशिष सर सांगतात 10 चेंडू आणि तब्बल विजयासाठी 18 धावेची गरज. वा, 10-18. दहा चेंडू 18 म्हणजे 10 चेंडू 18 धाबा. आशिष सर 10 चेंडू 18 धाबा, 18 धाबा, 10 चेंडू 10 चेंडू, 3 षटकार 3 षटकार, 10 चेंडू 10 चेंडू, 5 चौकार 5 चौकार, 10 चेंडू असं म्हटलं तरी चालेल. वॉट अ मॅच. 10-18. अप्रतिम मॅच. प्रवीण, मुस्कुराओ तब भी, बोलतात ना मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का मौका दे. मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का मौका दे, क्योंकि जिंदगी को भी पता चले हम थके हैं हम हारे नहीं, हम थके हैं हम हारे नहीं. या मॅच मध्ये थकलात तरी चालेल पण हारून चालणार नाही. जो मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो. आणि दुसऱ्या बाजूला वन साइड नाईकबा प्रतिष्ठान टीमचे मेंटॉर ज्या गोलंदाजानं काल बऱ्याच मॅच खेळून दिलेत. प्रवीण हारुगडे गोलंदाजीसाठी पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय, चांगला हाताळलाय. अपील केली जातीये. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. कारण की ज्या पद्धतीने प्रवीणची बॉडी लँग्वेज होती. वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. याच गोलंदाज प्रवीण हारुगडे यांच्याबद्दल आपण बोलत होतो. ज्या गोलंदाजाकडे अनुभव आहे, कित्येक वर्षाची कला आहे. शफल ऑन शॉट आर्म पुल, निघून जातोय हाऊसफुल. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ बिग हिट. पहिला षटकार तर आलाय आशिष, आणखीन 2 षटकार. या मॅचची कहाणी फायनल मध्ये जाणारी टीम आपल्याला भेटेल.
कारण की एका बाजूला श्री वागजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी टीम ही फायनल मध्ये दाखल झाले. दुसरा संघ कोणता असेल? आणखीन एक येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. या मॅचची कहाणी प्रवीणच्या बॅट मधून लिहिली जाते. काय मॅच बनली आशिष, अप्रतिम. अप्रतिम 5 चेंडू आणि तब्बल 7 चेंडू 6 धावेची गरज. यावेळी देखील लॉफ केलाय. मॅच फिनिश. फायनल मध्ये जाणारी टीम येल्लो कलर आर्मी आई नवलाई देवी स्पोर्ट्स. नवलाई देवीच्या नावानं खेळणारा जिंती संघ, मागील वर्षीचा सर्वात जास्त ट्रॉफ्या मिळवणारा संघ. वेल फाईट. चला